मित्रांनो नमस्कार. आज आपण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अशा एका निर्णयाबद्दल चर्चा करणार आहोत, ज्याने केवळ एका व्यक्तीचे करिअर वाचवले नाही, तर प्रेमसंबंध, वैयक्तिक स्वातंत्र्य, चारित्र्य आणि सरकारी नोकरी यांच्याबद्दल अनेक पारंपरिक समजुतींना आव्हान दिले आहे. कल्पना करा, एक तरुण अनेक वर्षांची मेहनत, सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न, लेखी परीक्षा पास, शारीरिक चाचणी पास, संपूर्ण प्रक्रिया पूर्ण, कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण, घरातील लोकांना वाटते की आता मुलाचे भविष्य सुरक्षित झाले. पण अचानक त्याला सांगितले जाते की त्याची निवड रद्द करण्यात आली आहे. कारण काय? त्याच्यावर खून, दरोडा, भ्रष्टाचार किंवा फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल झालेला नव्हता. कारण होते त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एक जुना प्रेमसंबंध. आणि याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की दोन सज्ञान आणि अविवाहित व्यक्तींमध्ये परस्पर संमतीने झालेले विवाहपूर्व शारीरिक संबंध हे कोणाच्याही चारित्र्यावर काळा डाग समजले जाऊ शकत नाहीत. मित्रांनो, हा निर्णय का महत्त्वाचा आहे? या निर्णयाचा सामान्य नागरिकांवर काय परिणाम होईल? सरकारी नोकऱ्यांमध्ये चारित्र्य पडताळणी कशी पाहिले जाईल? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे न्यायालयाने असे का म्हटले? हे सर्व आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. प्रकरणाची सुरुवात. हे प्रकरण तेलंगणातील एका युवकाशी संबंधित आहे. या युवकाने पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज केला होता. त्याने भरती प्रक्रियेसाठी सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केले होते. त्याची निवड जवळपास निश्चित झाली होती. मात्र त्याच्या भूतकाळातील एका गुन्ह्याच्या नोंदीमुळे समस्या निर्माण झाली आणि काही वर्षापूर्वी एका महिलेने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. महिलेचा आरोप होता की युवकाने लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनावर विश्वास ठेवून तिने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र युवकाने लग्न करण्यास नकार दिला. यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भारतात अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यामध्ये प्रेमसंबंध असतात, लग्नाची चर्चा होते, नंतर काही कारणांमध्ये संबंध तुटतात आणि मग वाद निर्माण होतात. या प्रकरणातही असेच झाले. परंतु पुढे दोन्ही पक्षांमध्ये तडजोड झाली. प्रकरण न्यायालयात निकाली निघाले. युवकाविरुद्ध कोणताही गंभीर गुन्हा सिद्ध झाला नाही, कोणतीही शिक्षा झाली नाही. तरी देखील भरती अधिकाऱ्यांनी त्याची निवड रद्द केली. निवड का रद्द करण्यात आली? भरती अधिकाऱ्यांचे म्हणणे असे होते की पोलीस दलात काम करणाऱ्या व्यक्तीचे चारित्र्य अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रकरणात नाव आलेल्या व्यक्तीची नैतिक प्रतिमा संशयास्पद ठरते. म्हणून त्याला पोलीस सेवेसाठी योग्य समजता येणार नाही. म्हणजेच येथे प्रश्न गुन्ह्याचा नव्हता, प्रश्न होता चारित्र्याचा. अधिकाऱ्याने अशा निष्कर्ष काढला. अशा प्रकारच्या नातेसंबंधामुळे त्या व्यक्तीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. याच निर्णयाला युवकाने न्यायालयात आव्हान केले. सर्वोच्च न्यायालयापुढे एक मूलभूत प्रश्न होता. दोन सज्ञान व्यक्तीपुढे परस्पर संमतीने झालेले विवाहपूर्व शारीरिक संबंध हे एकाच्या चारित्र्यावर कायमस्वरूपी दाग ठरू शकतात का? सरकारी नोकरी देताना किंवा नाकारताना अशा वैयक्तिक बाबींचा आधार घेता येतो का? एखाद्याच्या खाजगी आयुष्याचे मूल्यांकन करून त्याचे संपूर्ण व्यक्तिमत्व ठरवणे योग्य आहे का? हा प्रश्न केवळ एका व्यक्तीचा नव्हता, तर देशभरातील लाखो युवकांचा होता. सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितले, दोन सज्ञान व्यक्तींमध्ये परस्पर संमतीने झालेले विवाहपूर्व शारीरिक संबंध हे चारित्र्याचा दोष मानता येणार नाही. न्यायालयाने म्हटले की एखाद्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्यातील अशा बाबींवर त्याला चारित्र्य ठरवणे योग्य नाही. न्यायालयाने स्पष्ट केले, चारित्र्य म्हणजे केवळ एखाद्या व्यक्तीचे वैयक्तिक संबंध नव्हते. चारित्र्याचे मूल्यांकन करताना प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, सामाजिक वर्तन, कायद्याचा आदर आणि सार्वजनिक जीवनातील आचरण या गोष्टी अधिक महत्त्वाच्या असतात. फक्त प्रेमसंबंध होते किंवा विवाहपूर्व संबंध होते म्हणून एखाद्याला अनैतिक म्हणणे चुकीचे आहे. न्यायालयाने बदलत्या समाजाकडे लक्ष वेधले. या निर्णयातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे न्यायालयाने बदलत्या सामाजिक वास्तवाशी घेतलेली दखल. न्यायालयाने म्हटले की समाज बदलत आहे, लोकांच्या जीवनशैली बदलत आहेत, संबंधाची व्याख्यासुद्धा बदलत आहे. आजच्या काळात प्रेमसंबंध असणे किंवा विवाहपूर्व संबंध असणे दुर्मिळ नाही. म्हणूनच सरकारी यंत्रणांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही बदलत्या सामाजिक वास्तवाची जाणीव ठेवली पाहिजे. जुन्या नैतिक मापदंडांच्या आधारे एखाद्याचे संपूर्ण आयुष्य ठरवणे योग्य नाही. प्रत्येक प्रेमसंबंधाचा शेवट लग्नातच होतो का? या निर्णयात न्यायालयाचे एक अत्यंत वास्तविक निरीक्षण नोंदवलं. प्रत्येक प्रेमसंबंधाचा शेवट लग्नातच होईल असे नाही. दोन व्यक्ती प्रेमात पडू शकतात, काही काळ एकत्र राहू शकतात, भविष्यासाठी नियोजन करू शकतात, परंतु नंतर परिस्थिती बदलू शकते, विचार बदलू शकतात, कौटुंबिक अडचणी येऊ शकतात. याचा असा अर्थ होत नाही की सुरुवातीपासूनच कोणीतरी
फसवणूक करण्याच्या उद्देशाने संबंध ठेवते आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय भारतीय न्यायव्यवस्थेच्या प्रगत आधुनिक दृष्टिकोनाचे एक उदाहरण मानला जात आहे. दोन सज्ञान व्यक्तींमधील परस्पर संमतीचे नाते हे स्वतःमध्ये चारित्र्याचा दोष ठरवत नाही. सरकारी नोकरी, सामाजिक प्रतिष्ठा किंवा व्यक्तीचे भविष्य ठरवताना केवळ अशा वैयक्तिक बाबींवर आधारित निर्णय घेणे योग्य नाही. त्याचवेळी न्यायालयाने हे स्पष्ट केले की फसवणूक, जबरदस्ती किंवा खोट्या आश्वासनांच्या प्रकरणांना संरक्षण दिले जाणार नाही. हा निर्णय वैयक्तिक स्वातंत्र्य, गोपनीयता, मानवी प्रतिष्ठा आणि बदलत्या सामाजिक वास्तवाला मान्यता देणारा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. तुमच्या मते सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय योग्य आहे का? लग्नाआधीचे परस्पर संमतीचे संबंध एखाद्याच्या चारित्र्याचे मोजमाप ठरू शकतात का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. लॉ टॉक्स मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.